आदरणीय लक्ष्मण महाराज मेंढे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले अखंडानंदजी गिरी महाराज शास्त्रीजी, व्यासपीठावर उपस्थित असणारे दत्त संस्थानचे वसंत महाराज, हरिभक्त परायण अरुण नाना डाके, संगमेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय शिवाजीराव राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र राऊत, प्रसिद्ध उद्योजक आदरणीय चेअरमन गणेशजी राऊत आणि आपण सर्व मान्यवर. अर्जुन आणि ज्ञानेश्वर राऊत या जोडगोळीने मला वाटतं 5 वर्षापूर्वी एक अशी संस्था उभा केली, ज्या संस्थेच्या माध्यमातून घरं उभी केली गेली. आणि आणखी आज जे दालन ते सुरू करत आहेत ते दालन सुद्धा घर उभा करण्याचं दालन आहे. म्हणून मी सर्वप्रथम त्यांच्या घर उभा करण्याच्या प्रयत्नाचे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या या दालनाच्या शुभारंभाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी म्हणजे अर्जुन असा भाग्यवान आहे की ज्या शिक्षकांनी आम्हाला घडवलं त्याच्या दालनाच्या उद्घाटनाचं सूत्रसंचालन आमच्या आदरणीय केडी सर करत आहे. अर्जुन सारखा विद्यार्थी घडवण्यासाठी ज्या शिक्षकांचं शिक्षक पण सार्थकी लागलेला आहे, असे शिक्षक ज्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत, असा हा आदर्श असा उपक्रम आहे. व्यासपीठावर संत महंतांची उपस्थिती आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये अर्थार्जन, पैसे कमवण्याला अनन्य साधारण असं महत्व आहे. जो कोणी संसार करणार आहे त्याला पैसे कमवणं हे त्याचं कर्तव्य आहे. मात्र त्याहूनही अधिक ते कर्तव्य श्रेष्ठ तेव्हा ठरतं जेव्हा त्या अर्थार्जनाच्या कामामध्ये सात्विकता असते. आणि म्हणून मी या ठिकाणी अर्जुन आणि ज्ञानेश्वर या दोन जोडगोळीचं मनापासून अभिनंदन करतो की ते अर्थार्जन करत असताना त्यांच्या अर्थार्जनाला सात्विकतेची जोड आहे. घर उभा करण्यासाठीचा प्रत्येक उपक्रम हाती घेत असताना कुठलाही व्यवसाय ते करत नाही. ते अशाच व्यवसायाची निवड करतात ज्या व्यवसायामधून लोकांची घरं उभी केली जातात. म्हणून मी या आज उद्घाटन होणाऱ्या दालनाला कुठला व्यवसाय न संबोधता मी सुरुवातीपासून हा शब्द प्रयोग केला की या जोडगोळीने नेहमी घर उभा करण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा घर उभा करण्याच्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या ज्या मार्गाने जात आहात, म्हणजे अर्जुन आणि मी एकमेकांचे वर्गमित्र आहोत, म्हणजे आम्ही केडी सरांचे दोघेही विद्यार्थी आहोत. अनेक आर्थिक संस्था उभा करत असताना मला आज माहिती जवळपास 50 लोकांचे घर उभं करण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे. जवळपास 5 संस्था या जिल्हाभरामध्ये त्या काम करत आहेत आणि याच्यातून अनेक लोक उभा करण्याचं ते काम करत आहेत. आज जे दालन त्यांनी सुरू केलेलं आहे त्याच्यामधून सुद्धा घर उभं केली जाणार आहेत मला माहिती आहे. आणि आज मी आता आलेल्या अर्जुनला विचारलं की हे कोण पाहणार आहे, तर ते म्हटलं की माझा एक भाऊ आहे, म्हणजे एक लहान भाऊ आणि एक मोठा भाऊ, दोघं जण हे सगळं पाहणार आहेत. मला या ठिकाणच्या 2 खुर्च्या पाहून मला त्याच्याबद्दल असं वाटलं की हा एक कुटुंब वात्सल्य प्रमुख आहे. म्हणजे कुटुंबाला उभा करत असताना आणि कुटुंबाला एका मार्गावर मार्गस्थ करत असताना एक सुखानुधार ज्या पद्धतीने सिद्ध होत असतो, मला असं वाटतं असा एक सुंदर पुत्र त्यांच्या मातेच्या पोटी उदराला आलेला आहे. या ठिकाणी त्यांच्या मातोश्री उपस्थित आहेत. मी या ठिकाणाहून त्यांचं अभिनंदन करेल की तुमचा मुलगा इतका श्रेष्ठ आणि इतका कर्तव्यनिष्ठ आहे की त्याच्या कामामधून अनेक लोकांना रोजगार मिळतोय आणि अनेक घरं उभी राहत आहेत. अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. माझ्या या ठिकाणी सत्कार करा. या ठिकाणी तुम्ही माझा सत्कार केला, खरं म्हणजे माझ्या सत्काराची गरज नव्हती. याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि आपल्या या दालनास खूप खूप शुभेच्छा देतो. पादाक्रांत करत असलेली यशाची शिखरं पाहून आपला एक वर्गमित्र घेत असलेली गरुडचे यानं भारावून जाऊन अतिशय शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा आणि विशेषतः घर उभा करण्यासाठीच्या शुभेच्छा भागवतजी तावरे लोकपत्रकार यांनी अर्जुन यांना दिल्या. धन्यवाद भागवतराव. याच्यानंतर गावचे चेअरमन गणेशजी राऊत यांना विनंती करतो की त्यांनी पण या परिवाराला शुभेच्छा द्याव्या. आजच्या या आमच्या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थित असलेले हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज मेंढे, शांतीप्रभू नवनाथ महाराज, अखंडानंद गिरी महाराज, लोकपत्रकार भागवतजी तावरे, अरुण नाना डाके आणि आमच्या राऊत कुटुंबावर प्रेमप्रमाणे आमच्या सर्व कुटुंबातील सर्व आमचे बंधू, समोर बसलेल्या माता भगिनी, आज या ठिकाणी अर्जुन राऊत आणि ज्ञानेश्वर राऊत यांच्या या भव्य अशा दालनासाठी आपण सर्व उपस्थित आहात. सचोटी, सातत्य, मेहनत, चिकाटी
याच्या जोरावरती अतिशय अल्प अवधीमध्ये या बंधूंनी अतिशय चांगली प्रगती साधली आहे. आज या ठिकाणी मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की मी यांचे आभार याच्यासाठी मानतो की किमान 50 ते 70 लोकांना रोजगार, अगदी तरुणांना रोजगार देण्याचं काम या बंधूंनी केलं आहे. आज शासन नोकरी देत नाही, आज हे दालन टाकलं, इथं किमान 10 ते 12 लोक प्रत्यक्षरित्या आणि 5-50 लोक अप्रत्यक्षरित्या यांना रोजगार नक्कीच या ठिकाणी मिळेल. आणि संस्थेच्या माध्यमातून 50 ते 60 लोकांना प्रत्यक्ष रोजगार या दोन्ही बंधूंनी दिल्यामुळं त्यांचा मी विशेष आभार मानतो. आज तुम्ही कुठल्या मंत्र्याकडे गेलात, कुठल्या पुढाऱ्याकडे गेलात, आमदाराकडे गेलात, नोकरी दे बाबा म्हणलं तर कुणी नोकरी देऊ शकत नाही, कारण परिस्थिती तशी नाही. आणि ज्या नोकऱ्या इथून मागं मिळाल्या आजकाल पेपरला बघतो त्या मी टिकतात का नाही याचा भरोसा नाही. पण आमच्या अर्जुनकडे जा, आमच्या ज्ञानेश्वरकडे जा, कुठल्याही बेकार तरुण इथं बसलेल्या की अर्जुन माझ्या पोराला नोकरी दे, 1 मिनिटात तो अर्जुन नोकरी तुम्हाला देऊ शकतो आणि तुमचा संसार, तुमचं कुटुंब हे उभा करू शकतो. याचा मला या दोन्ही बंधूंचा सार्थ अभिमान आहे. आणि मी सर्वांचे आलेल्यांच्या मान्यवरांचे आभार मानतो. दोन शब्द सुटतो. जय हिंद. एकानं घर बांधावं, दुसऱ्याने चुली पेटवाव्यात. चुली पेटल्या म्हणजे भाकरी भाजतात आणि भाकरी भाजून पोट भरली जातात. चुली पेटवण्याचं काम हे परिवार करताय, लोकांच्या चुली पेटवत आहे आणि लोकांना निर्वाहाचं साधन उपलब्ध करून देते. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना गणेश राऊत यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ॲडव्होकेट राजेंद्र राऊत यांना विनंती करतो की त्यांनी हरिभक्त पारायण डाके नाना यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या राऊत परिवाराला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आणि ज्यांच्या हस्ते आता शुभारंभ झालेला आहे, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्त पारायण महंत नवनाथ महाराज गोरक्षनाथ टेकडी, दुसरे महंत असणारा लक्ष्मण महाराज मेंगडे बंकट स्वामी संस्थान, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले हरकुबा संस्थानचे मठाधिपती अखंडानंदजी गिरी महाराज, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले दत्त संस्थान लोळणगावचे मठाधिपती वसंत महाराज, या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्रजी राऊत, चेअरमन गणेशजी राऊत, आता ज्यांनी मार्गदर्शन सविस्तर केलेले पत्रकारी क्षेत्रामध्ये असणारे एक चमकता तारा जिल्ह्याचा भागवतजी तावरे, संगमेश्वर संस्थेचे सचिव आणि संचालक शिवाजी राऊत, स्टेजवरील मान्यवर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या संयोजक अर्जुन राऊत आणि त्यांच्या परिवारावर प्रेम करणारे सर्वच नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवार, राऊत परिवार, बंधू आणि मित्रांनो, जिद्द, चिकाटी मेहनत असल्यानंतर कुठल्याही क्षेत्रात व्यवसायाच्या माध्यमातून प्रगतीवर जाता येतं. अर्जुन राऊत आणि त्यांचे बंधू संत भूमी असणारी पतसंस्थेच्या माध्यमातून, अनेक शाखेच्या माध्यमातून खूप मोठी प्रगती केलेली आहे. आणि त्याचबरोबर असणारा अतिशय देखणं शोरूम या ठिकाणी असणारा, प्रत्येकाला घर हवंय, बांधकाम क्षेत्रामध्ये असणारा लागणारं जे साहित्य आहे, सिमेंट असेल, लोखंड असेल, सर्व या भागामध्ये असणारा हे भव्य शोरूम टाकून असणारा अनेकांची सोय केलेली आहे. त्याबद्दल राऊत परिवाराला मी मनापासून असणारा धन्यवाद देतो. आणि संत महंताच्या हाताने शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे. खरोखर आपली भारतीय संस्कृती आहे, म्हणून आपण निश्चित या क्षेत्रामध्ये अनेक असणाऱ्या प्रगती आणि यशाच्या शिखरावर जातात अशा मी मनापासून शुभेच्छा देतो. मी जास्त न बोलता अजून महंत आशीर्वाद देणार आहेत, परंतु अर्जुन राऊत, त्यांचे बंधू, त्यांचा सर्व परिवार आपलं मनापासून असणारा ग्रामीण भागात येऊन शहराच्या ठिकाणी एवढी मोठी प्रगती, दुसऱ्याच्या ठिकाणी नोकरी करत असताना आपण असणाऱ्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण अनेकाला रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे असं आमच्या केडी सरांनी आता सांगितले. खरोखर धन्यवाद. तेवढे कमीत वेळ कमी आहे. मी आपलं मनापासून स्वागत करतो, या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि अनेक 2 वर्षामध्ये अशा दुसऱ्या शोरूमचं आम्हाला उद्घाटन करण्याची संधी निश्चित मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. असं वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये काही कौशल्य आवश्यक असतात आणि ती कौशल्य घेऊन अर्जुन एक नवीन क्षेत्र पादाक्रांत करतोय. अर्जुन, तुला बघून मला म्हणावं असं वाटतं, परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा. भागवतजी,
परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, ये फैले हुए उसके पंख बोलते हैं। वही लोग रहते हैं खामोश अक्सर, जमाने में जिनके हुनर बोलते हैं, जमाने में जिनके हुनर बोलते हैं। अशा हरहुन्नरी या व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय स्वामी अखंडानंद गिरी महाराजांना विनंती करतो की त्यांनी या दालनासाठी या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा द्याव्या। मंगलम पुंडरीकाक्षु मंगला येथून आहे। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने राऊत बंधू परिवारांच्या वतीने या ठिकाणी शिवमंगल हार्डवेअरचं दुकानाचं उद्घाटन आपल्या परिसराचं वैभव आणि दैवत श्री हरिभक्तपरायण शांतीब्रह्म नवनाथ बाबा व्यंकट स्वामी मठाचे श्री हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय लक्ष्मण महाराज मेंगडे, दत्त संस्थानचे महंत श्री हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय वसंत महाराज लोळतगावकर आणि उपस्थित सर्व भाविक भक्त या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं अत्यंत शाही थाटामध्ये उद्घाटन झालेलं आहे। राऊत परिवारांनी यापूर्वी जो उपक्रम राबवलेला आहे तो म्हणजे संत भूमी बँक, आणि त्याही कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो। माणसाचं जीवन हे पुरुषार्थासाठी प्राप्त झालेलं आहे आणि आपण आपला पुरुषार्थ प्राप्त करत असताना 4 प्रकारच्या पुरुषार्थापैकी अगोदरचा जो पुरुषार्थ आहे तो म्हणजे धर्म, आणि धर्म सांभाळण्यासाठी आपल्याला दुसऱ्या पुरुषार्थाची पण गरज असते। त्यापैकी या ठिकाणी आपण आपलं कर्तव्य कर्म कर्तव्यनिष्ठा समजून आणि जीवनामध्ये आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी ज्या साधनाची आपण इच्छा करत असतो त्या साधनामध्ये आपली जर निष्ठा असेल आणि प्रामाणिकपणा असेल आणि आपल्या ठिकाणी पुरुषार्थ असेल, कर्तव्य असेल, तर निश्चितच आपण आपल्या कर्तव्यामध्ये यशस्वी होत असतो। आणि ह्या दोन्ही बंधूंच्या जीवनामध्ये ते दिसून आलेलं आहे। त्यांच्या भावी जीवनामध्ये पण त्यांच्याकडून अशाच प्रकारची कामगिरी होत राहो, त्यांचं आध्यात्मिक जीवन भौतिक जीवन दोन्ही जीवनामध्ये त्यांचा उत्कर्ष होत राहो। त्यांचं मला एक वाक्य खूप आवडलं होतं। मी त्यांना बोललो, कोणतंही काम करत असताना एकतर आपल्या ठिकाणी अहंकार नसावा, आपल्या ठिकाणी कर्तव्यनिष्ठा असावी, आणि आपल्याकडं आपण समाजामध्ये वावरत असतो त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं व्यसन नसावं, आदर्श जीवन आपलं समाजामध्ये असावं। त्यांनी सांगितले, महाराज आम्ही आमच्या संत भूमी बँकेमध्ये जे कर्मचारी ठेवलेले आहेत कामासाठी, त्यांच्यासाठी आम्ही अट ठेवलेली आहे की कुठल्याही व्यसनी व्यक्तीला आम्ही आमच्याकडे कामाला ठेवणार नाही। आणि खरोखर पुढं पण मी त्यांना असं सांगेल, या दुकानावर सुद्धा तुमच्याकडे हमाल असेल, दुसरा कुठला कर्मचारी असेल, सर्वांना ही अट तुम्ही नक्कीच ठेवा की बाबा तू तुझ्या जीवनामध्ये व्यसन ठेवू नको, आणि जो व्यक्ती कोणी व्यसन करत असताना दिसला तर त्याला तुम्ही ठेवू नका। खऱ्या अर्थाने हा मोठा पुरुषार्थ तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे। असो भगवान परमात्म्याची चरणी प्रार्थना करतो, तुमच्या जीवनामध्ये असाच पुरुषार्थ घडत राहो अशी मी भगवंताची चरणी प्रार्थना करून माझ्या शब्दांना इथं पूर्णविराम देतो। हरिओम तत्सत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सद्गुरु चरणाला प्रणिपात करू। आजचा हा मंगलमय वातावरण, आजचा हा शुभ दिवस, आणि या शुभ दिवसाच्या मुहूर्तावर आमचे परमस्नेही अर्जुन राऊत आणि ज्ञानेश्वर राऊत यांनी हा भव्य आणि
जोराने टाळ्या वाजवून तुमचं स्वागत करा. तर असो, प्रयत्न केल्यानंतर परमेश्वराची जर प्राप्ती होती तर प्रयत्न केल्यानंतर व्यावहारिक जीवन जगण्यासाठी लागणारी जेवढी साधनं आहेत त्याची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती का होणार नाही. माणसाने उद्योगात असलं पाहिजे. उद्योगे नास्ति दारिद्र्यम जपतो नास्ति पातकम मौनेच कलह नास्ति नास्ति जागरतो भयम. उद्योग केल्यानंतर उद्योगे नास्ति दारिद्र्यम. उद्योग केला की आपल्याला अधोगतीकडे जावं लागत असतं. उद्योग केल्यानंतर सगळ्या काही गोष्टी साध्य होतात. उद्योगे नास्ति दारिद्र्यम, दारिद्र्य नाहीच होत असतं. जपतो नास्ति पातकम, जप केल्यावर पापाची निवृत्ती आहे. मौन धारण केल्यानंतर भांडणं होत नाही. मौनेचे कलह नास्ती, आणि जागर राहिल्यानंतर चोऱ्या होत नाही. नास्ती जागरतो भयम, भीती राहण्याचं कारण नाही. तसं आपले अर्जुनरावजी राऊत आणि ज्ञानेश्वर माऊली राऊत या दोघा बंधूंनी संतभूमी ही बँक त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून उभी केली आणि निंगूरला पण त्यांची शाखा आहे आणि ती अत्यंत चांगल्या प्रकारची शाखा काय आहे चालते. बरं, दुसरी गोष्ट अशी, देहाचा ध्यास असल्यानंतर श्रमाचा त्रास होत नाही. काही काही लोक म्हणतात 6 वाजताच ही मंडळी उठतात, 6च्या अगोदर उठतात. माणसाच्या जीवनामध्ये जर ध्येय साध्य करायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये काय करावं लागतं, सातत्याने परिश्रम करावे लागत असतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की महाभारतातला प्रसंग आहे. सगळे द्रोणाचार्याकडे शिकायला विद्यार्थी होते, पांडवाचेही होते आणि कौरवही होते. पण ज्यावेळेला त्यांची परीक्षा घ्यायची आणि परीक्षेच्या वेळेला ठरलं, दुर्योधनाला अगोदर विचारलं, या झाडावर तुला काय दिसतंय? झाडावर एक पक्षी होता पोपट नावाचा, आणि तो पोपट पक्षी परीक्षा घेत असताना सांगितलं, द्रोणाचार्यांनी विचारलं, तुला ह्याच्यामध्ये काय दिसतंय? त्याने सांगितलं, दुर्योधनाने सांगितलं, मला झाड दिसतंय. दुसऱ्याला विचारलं, तुला काय दिसतंय? ते म्हणले, फांद्या दिसत्या. तिसऱ्याला विचारलं, तुला काय दिसतंय? तर त्याने सांगितलं, मला पोपट दिसतोय. त्यांच्या परीक्षा संपल्या. अर्जुनाला ज्यावेळेला बोलवलं त्यावेळेला अर्जुनाला विचारलं द्रोणाचार्याने, अर्जुना तुला या झाडावर काय दिसतंय? त्यांनी सांगितली, या झाडावर फक्त मला पोपट पक्षाचा डोळा दिसतोय, म्हणले दुसरं काही दिसत नाही. आणि मग तो डोळा मारायचा सांगितला. लक्ष अचूक त्यांनी काय केलं, टिकलेलं आहे. तसं ध्यानात ठेवा, अर्जुनाला जसं आपलं ध्येय समोर दिसत होतं तसं या अर्जुनरावला सुद्धा जनतेच्या कल्याणाचं ध्येय दिसतंय. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो, यांच्या जीवनामध्ये किती जरी त्रास झाला तरी त्याचा त्रास त्यांच्या जीवनामध्ये होत नाही. आणि हे जे आहेत ना, आता तावरे साहेबांनी सांगितलं, तावरे साहेबाबद्दल बोलायचं जर म्हटलं, त्यांचा आमचा खूप जुना परिचय. आणि त्यांनी आले 2 शब्द मला बोलले. ते म्हणले, महाराज अशा तुम्ही मीडिया पुढे दिसतच नाही. मी म्हणलं, ठराविक काळ असतो तो मीडिया पुढे जाण्याचा. ज्यावेळेला तुम्हाला सांगतो काही गोष्टी जर अडचणीच्या असतील तर मीडिया पुढे जाणार, बरं का. आणि व्यवस्थित तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, अर्जुनरावजी हे जे आहेत ना, तर माणसाच्या जीवनामध्ये तत्व हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अर्जुनरावजी हे कसे आहेत, तत्वनिष्ठ आहेत, व्यक्तिनिष्ठ नाहीत. तरी व्यक्तिनिष्ठ जे असतात ते भरकटले जातात आणि तत्वनिष्ठ जी माणसं असतात त्यांच्यावर सगळं जग प्रेम करत असतं. मग क्षेत्र कुठलंही असू द्या, महाराजकीचं क्षेत्र असू द्या, नाहीतर पत्रकारितेचं असू द्या, नाहीतर व्यावसायिक क्षेत्र असू द्या, वा कुठलंही असो, माणसाने तत्वनिष्ठ जर असेल तर जीवनामध्ये काय आहे, फलदायी होत असतो. आणि तत्व जे आहे ते आयुष्यात बदललेलं नसतं. म्हणून तर 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. 4 वेदाची 4 महावाक्य सांगितलेले आहेत. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. आणि भारताचं ब्रीद वाक्य काय आहे, सत्यमेव जयते. हे जे ब्रीद वाक्य आहे ते तत्व आहे. आणि तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, तत्वाने जर आपण चाललो तर आपल्या जीवनामध्ये सगळ्या काही गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होत असतात. आणि तसं त्यांच्या माध्यमातून त्या प्राप्त होतील. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, तावरे साहेबांनी सांगितलं, अर्जुनरावजी यांनी काय केलं म्हणले, लोकांची घरं उभी केलेली आहेत. आणि खरं आहे, कारण जे लोकांची घरं उभी करतात ना, त्यांना भगवान परमात्मा स्वर्गात काय करत असतो, जागा देत असतो. आणि जे घरं मोडीत असतात त्यांना नरकात बी जागा मिळत नसते. पण घरं उभारण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलं. मला अर्जुनरावजी राऊत यांना अशी विनंती आहे की घरं तुम्ही बांधले, पण घराला शोभा जर कशाने असेल तर मंदिराने शोभा आहे. एखादं मंदिर तरी उभा करण्याचं काम तुम्ही करावं अशी सर्वांना प्रार्थना करतो, विनंती करतो. या ठिकाणी सर्वजण जमलात, त्यांच्या प्रेमासाठी सगळी महाराज मंडळी उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा बोलवलं, स्वागत केलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वांचा आणि या परिवाराचं ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी समाप्त.
धन्यवाद महाराज. आपण चला मोठं करण्याचा प्रयत्न करतात आणि पुढारी स्वतःला खाली झोपून त्याच्यावर उभा राहून वरती जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणून साधू संतांवर या कुटुंबाचा प्रचंड विश्वास आणि श्रद्धा आहे असं मला स्वतःला वाटतं. याच्यानंतर ज्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे आमच्या मराठवाड्याचं, मी आपल्या सर्वांना विनंती करेल की महाराजांच्या या स्वागत सोहळ्यामध्ये आपण टाळ्या वाजवल्या तर निश्चितच त्यांचं स्वागत सार्थकी लागलं असं मला वाटतं. यानंतर आमचे आशास्थान प्रेरणास्थान शांती ब्रह्म आदरणीय हरिभक्तपरायण नवनाथ महाराज श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी यांना विनंती आहे त्यांनी राऊत परिवाराला शुभेच्छा. शिवमंगल हरडाळ दुखण्याचं उद्घाटन केले. त्या शिवमंगल हरडाळ दुखण्याचा विक्री अखंड जी असं राहावं असा नाथांचा आशीर्वाद असो नाथांच्या चरणी प्रार्थना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं वरिष्ठं वातात्मजं वानरतुमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हरि ओम देवो शांतिरंतरिक्षं शांति पृथ्वी शांतिरापा शांतिरोपदया शांति वनस्पतया शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति सर्वं शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. हरि ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. हरि ओम शांति वरदो स्वस्तिरवो सुप्रतिष्ठो भव. हरे नमः हरे नमः हरे नमः. आज या पवित्र आणि शुभ मंगल प्रसंगी अत्यंत पुनीत असा हा पावन क्षेत्राची पुण्यभूमी आहे. भगवान कंकालेश्वर अधिशक्ती खंडेश्वरी मातेच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र अशा परिसरामध्ये दरबारामध्ये सामाजिक पारमार्थिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक संत महंत साधू सद्गुरू या सर्वांच्या उपस्थितीने सर्वांच्या सहभागाने सर्वांच्या आशीर्वादामध्ये आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित करून वारकरी संप्रदायाची प्रसार आणि प्रचाराची फार मोठी सेवा आणि त्या सेवेतून समाजाची राष्ट्राची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये चालू आहे, संत वाङ्मयाचा विचार समाजाला देऊन समाजाचं मनाचं आध्यात्मिक परिवर्तन करून एक समाज जागृतीतून धर्म जागृतीतून राष्ट्र जागं करण्याचं असं अलौकिक कार्य ज्यांच्या माध्यमातून आज बघतो आहोत, असे वारकरी संप्रदायाचे आदरयोग या व्यासपीठावर उपस्थित आहे. सर्व श्री परमपूज्य गुरुवर्य सोदरे ब्रह्मनिष्ठ या स्वामी महाराजांचं वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचाराच्या व्यापक प्रमाणामध्ये कार्य करणारे परमपूज्य आदरणीय लक्ष्मण बाबा, त्याच पद्धतीने परमपूज्य आदरणीय नवनाथ बाबा, परमपूज्य आदरणीय वसंत बाबा, अकडानंद गिरीजी या सर्वांच्या शुभहस्ते शिवमंगल ट्रेडर्स अँड हार्टबेटचा शुभारंभ संपन्न झालेला आहे. प्रत्येकाला सुखाची गरज आहे, त्यामुळे आपण सर्व भौतिक प्रगती करतो आणि त्याची गरज आहे अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या भौतिक जीवनावश्यक वस्तूची प्रत्येकाला गरज आहे. पण या गरजेबरोबरच आज पैशाची गरज सर्वांना आहे. म्हणून संत पैसे घेऊ नका म्हणत नाहीत किंवा त्याचा निषेध करत नाही. जगद्गुरु तुकोबार आहे पैसे जोडायचे सांगतात. जोडून या धन आता महाराजांनी प्रमाण दिलेले आपण ऐकलेले सगळ्यांनी. म्हणून आपण धर्माला धरून जर धन कमवलं किंवा आहे त्या धनाचा समाज सदुपयोग जर केला तर ते धन सुद्धा आपल्याला समाजाला पारमार्थिक आनंद प्राप्त करून देणारं ठरतं. आणि म्हणून आज गरज जेवढी भौतिक प्रगतीची आम्हाला आहे आपण त्याचं स्वागत पण केलं पाहिजे. प्रगतीसाठी आपला सर्वांचा प्रयत्न असावा. तेवढीच गरज आज संत विचाराच्या संस्काराची मानवी समाजाला आहे. आणि म्हणून व्यवहारामध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रगतीचे विचार आणि विश्वकल्याणाचे संत महात्म्याचे संस्कार वचन याचा समन्वय आपल्या जीवनामध्ये करून आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. आणि हा विचार घेऊन जो परिवार आज कार्य करतो आहे आपल्या समाजामध्ये, दोन्ही विचाराचा समन्वय ज्यांच्या परिवारामध्ये आलेला आहे. आता अनेक महाराजांनी वर्णन केलं त्यांच्याबद्दल. असा हा अर्जुन कारभारी राऊत परिवार आहे. मूलतः भूमीच आपली संतांची आहे.
आणि म्हणून कायनं वाचनं मनानं तनानं धनानं आपण या सर्व परमार्थावर संतांवर प्रेम करतो. ज्या संतांचा जन्म वास्तव्य पदस्पर्श या पवित्र भूमीला लाभला, अलौकिक संत म्हणून या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे जगाला परिचित करून देणारी या संतांमुळे ही भूमी परिचित आहे. आपल्याला सर्वांना माहिती वारकरी संप्रदाय आदर जीवन याच परिसरामध्ये नगन नारायण महाराजांचं जीवन असो, भगवान बाबा भीमसे महाराज, पौली महाराज, स्वामी महाराज, किसनगिरी बाबा अशा अलौकिक संतांची भूमी. आणि म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या संत महात्म्यांचे आम्हाला सत्संगाचे फार मोठे कृपाशीर्वाद, या संतांच्या प्रत्यक्ष संस्कार आम्हाला लाभले. आणि या संस्कारातून राऊत परिवाराला त्या संत महात्म्यांचा सत्संगाचा वारसा लाभलेला आहे. आणि या वारशातूनच नीती, सदाचार, सेवा, भाव हे संस्कार या परिवाराला मिळाले. आणि या संस्काराच्या परिवारातूनच कुळी कन्या पुत्र होतेचे सात्विक तयाचा हरिक वाटे देव आपुले हिता जुवाचे जागता धन्य माता पिता तयाचे या संतोक्तीला या नयाला धरून अर्जुन कारभार राऊत यांचं कार्य आज आपण समाजामध्ये बघतो आहोत. संत भूमीच्या माध्यमातून त्यांनी लोकांची सेवा करून लोकविश्वास संपादन केलेला आहे. पारदर्शकता आहे, चिकाटी आहे, श्रम करण्याची वृत्ती आहे, हे सगळे गुण त्यांच्या अंगी आहेत. व्यवसायाचे सगळे गुण त्यांच्या अंगी आहेत. आणि त्या गुणांचा त्यांनी संतभूमीच्या माध्यमातून लोकविश्वास संपादन केलेला आहे. आणि लोकविश्वासाच्या आशीर्वादातूनच त्याची फलश्रुती म्हणून आज संत महात्म्यांच्या शुभाशीर्वादामध्ये शुभमंगल ट्रेडर्स अँड हार्डवेअरचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या आशीर्वादामध्ये होतो आहे. निश्चितच या व्यावसायिक गुणांची वाढ संत कृपाशीर्वादानं अर्जुन कारभारी राऊत यांच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर वाढत जावो आणि एका दुकानाची अनेक दुकानं होऊन समाजाची, राष्ट्राची सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडावी अशी मी अपेक्षा व्यक्त या प्रसंगी व्यक्त करतो. संपूर्ण संत महात्म्यांचे त्यांच्या पाठीचे आता आपण आशीर्वाद आपले ऐकलेले आहेत. तेव्हा पुनश्च एकदा मी जो या ठिकाणी उभा आहे त्याचं कारण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. संतांच्या मांदियाळ्यामध्ये सोर संत माऊली महाराजांचं या परिसरावर, या परिवारावरचं प्रेम, या सर्व परिसराचं, या परिवाराचं, या महात्म्यावरचं प्रेम आहे. आणि म्हणून त्याच महात्म्याच्या कृपाशीर्वादानं मलाही या पर्वावर आपल्या सर्वांच्या दर्शन, सत्संग आणि आशीर्वादाची, या महात्म्यांचे दर्शन, सत्संग, आशीर्वादाची प्राप्ती जीवनामध्ये झालेली आहे. निश्चितच याही पुढे आपल्या सर्वांच्या दर्शन, सत्संग, आशीर्वाद वेळोवेळी प्राप्त होत राहो. आणि संत कृपाशीर्वादानं या दुकानाची एक आदर्श सेवा देणारं दुकान म्हणून ओळखल्या जावं आणि उत्तरोत्तर प्रगती या दुकानाची होत राहून या परिवाराकडून, राऊत परिवाराकडून या समाजाची, राष्ट्राची सेवा या व्यवसायाच्या माध्यमातून घडत राहो. आणि या सेवेच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वाद त्यांच्या परिवाराला त्यांना मिळत राहो. ज्या काही आशीर्वादानं त्यांच्या भौतिक जीवनामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहील, त्याच पद्धतीनं पारमार्थिक जीवनामध्ये त्यांची उत्तरोत्तर वाढ होत राहो अशी मी हार्दिक शुभेच्छा या परिवाराला आणि आपल्या सर्वांनाच देतो. आणि आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. हरिओम शांती. इवलेशे तत्पूर्वी उर्वरित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी सत्कार होणार आहेत. आपण सर्वांना विनंती आहे की ज्यांचं नामोल्लेख या ठिकाणी होईल त्यांनी कृपया समोर यावं आणि आपला यथोचित गौरव या राऊत परिवाराकडून होत आहे त्याचा स्वीकार करावा.
Thank you.